होळीचे त्याच प्रेमाने त्याच विश्वासाने आम्ही सगळं बनवतो। जम्बो किंग पकडून आणलाय। हे पण हे छान आहे बघ, साईज पण मोठी आहे आणि दरवर्षी या तुम्ही बोल्यांना पोसतोय समुंदर। आणि इथे सगळे फ्रायचं वगैरे काम चालू आहे। मुंबई पोलिसांना पण मुवा आवरलेला नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता आपण आहोत मुंबईतील अंधेरी येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल 2025ला भेट द्यायला आलो। म्हणजे मी गेल्या वर्षी पण या ठिकाणी आलो होतो आणि माझं या ठिकाणी दुसरं वर्ष आहे। ॲक्च्युली मी आजपर्यंत तसं बघायला गेलं तर खूप सारे महोत्सव म्हणजे आपण फिरलो आहेत, म्हणजे कोकण महोत्सव वगैरे इतर खूप सारे, पण हा जो वर्सोवाचा कोळी फेस्टिवल असतो ना तो खूप मोठा असतो। म्हणजे खूप मोठ्या मैदानामध्ये म्हणजे गणेश मंदिर मैदान आहे ते, आणि तो मैदान संपूर्ण भरलेला असतो। खूप सारे स्टॉल्स असतात आणि गर्दी पण तेवढीच असते। म्हणजे 3 दिवसाचा असतो। यावर्षी तो भरले म्हणजे दरवर्षी जानेवारीमध्येच असतो, यावर्षी तो भरलेला 10 जानेवारी 2025 पासून ते 12 जानेवारी 2025 पर्यंत, म्हणजे 3 दिवसाचाच असतो दरवर्षी। आणि वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला या ठिकाणी मासे त्या लोकांना म्हणजे आस्वाद घ्यायला मिळतो। इथे मी आलो आहे ते म्हणजे मी येताना आलो ते दादर ते अंधेरी म्हणजे वेस्टर्न रेल्वेनी, ते माझे तिकीटचे पैसे झाले 40 रुपये रिटर्न दोघांचे। आणि त्याच्यानंतर 3 ऑप्शन आपल्याकडे इथे येण्यासाठी अंधेरीपासून, एक म्हणजे मेट्रो, दुसरा म्हणजे रिक्षा आणि तिसरं म्हणजे BSTची बस। या तिन्ही माध्यमातून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। वर्सोवा कोळीवाडा कोणालाही तुम्ही सांगू शकता, गणेश मंदिर मैदानामध्ये हे वर्सोवा कोळी फेस्टिवल दरवर्षी भरत असते। तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, म्हणजे दररोज हे 3 दिवस संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत असणार आहे। तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा आणि मासे पोहोचवण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल। तर हे बघा, आता आपण इथे वर्सोवाला पोहोचलेलो आहोत, वर्सोवा कोळीवाड्यामध्ये। या ठिकाणी इथे समुद्र आहे आणि इथे समोर असलेल्या या मैदानामध्ये इथे हा वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। चला तर इथे आता ओपनिंग सेरेमनी चालू आहे आणि इथे आपला सबस्क्रायबर मित्र भेटलेला आहे। नमस्कार मित्रा, नाव काय तुझं? जयेश पवार। जयेश पवार भेटलेला आहे इथे। आज तू इथे राहायला की इथे राहायला तू? नाही मित्र राहतो इथे। अच्छा, म्हणजे सी फूड फेस्टिवलला? ओके, भेटून मस्त वाटलं, थँक्यू। छान असतं तुमचं ब्लॉग, कीप डुईंग। थँक्यू। तरी बघा, अशा प्रकारे इथे स्टॉल्स आहेत जे म्हणजे चारी बाजूला या ठिकाणी आहेत आणि आता नुकतंच या ठिकाणाला इथे सुरुवात होते। बघूया आपण। तरी बघा, पहिल्याच आपण चाललो आहोत अंधेरी मार्केटच्या चैती ग्रुप या स्टॉल जवळ। इकडे आपण बघू शकतो वेगवेगळे सी फूडची या ठिकाणी इथे आता तयारी होते। आणि ही गाबोळी आहे खूप मोठी सारी। ताई कसली? रावसाची गाबोळी आहे। अच्छा, रावसाची गाबोळी आणि खूप मोठी गाबोळी आहे। आणि या ठिकाणी इथे क्रॅब आहे मोठा। आणि खेकडा कसं जर घ्यायचं झालं तर 500 रुपयाला येतो। 500 रुपयाला। आणि तुम्ही इथलेच आहेत काय? हो, आम्ही इकडचेच आहोत वर्सोवाचे। अच्छा, दरवर्षी जानेवारी मध्येच असते ना हे? दरवर्षी जानेवारी मध्ये, तारीख खाली आगे पिछे होते बस एवढंच। अच्छा, मागे पुढे होणार। मग आता तुमच्याकडे आता तयारीला सुरुवात झाली, मग तुमची याची सर्व सकाळपासून सुरुवात कशी होते? सकाळपासून 7 वाजल्यापासून आम्ही सगळे तयारीला लागतो। अच्छा, म्हणजे मासे पकडण्यापासून सुरुवात होते ती? मासे आम्ही 2 दिवस अगोदर आणणार। अच्छा, मग त्याला बर्फ घालून ठेवणार, साफ करणार, कारण एक एक वस्तू आता कोलंबी बोला त्याच्यातून धागा काढा, हे सगळं साफ करावं लागतं। असंच देव नाही सगळं। आम्ही म्हणजे खाण्याला जी मजा असते पण त्याच्या मागे कष्ट खूप असतात। खूप कष्ट असतात, 8 दिवस मेहनत असते त्याच्या मागे। म्हणजे मासे पकडण्यापासून साफ करणं, बनवणं, बर्फ घालणं, धुणं, हे करणं, मसाला लावणं, सगळं। इथे आणि ते रावस, तो हा रावस ना? रावस आहे। ओके। आणि ताईंकडे बघा पापलेट पण खूप मोठ्या साईज मध्ये दिसतोय। 700 ग्रामचा पापलेट आहे हा। बापरे,
700 ग्रॅमचा 700 ग्रॅमचा. आणि सुरमई पण मोठी आहे. हा, मोठी म्हणजे 30 किलोची सुरमई असते त्याच्या पीसेस करून आम्ही देतो. तेच विचारणार होतो आता, म्हटलं सुरमईचा पीसच एवढ्या, तर सुरमई केवढी 30 होती? किलोची. अच्छा 30 किलोची. आणि ताईने इथे बघा सर्व ज्या डिश रेडी आहेत ना त्या इथे ठेवलेल्या सर्व. आणि या डिशची प्राइस काय यांची? 300 रुपये. 300 रुपये. त्याच्यामध्ये कुठले घेते तरी? हा 300 रुपये. इकडे हे कसं फेस्टिवल आहे आणि हे आम्ही स्वतः बनवतो. हॉटेलचं नाही, हॉटेलमध्ये तेल कुठल्या पद्धतीचं, काय कुठल्या पद्धतीचं, हे तसं नाही. हा आणि कसं आहे की जसं आपण घरी बनवतो सेम आम्ही तसंच. हा, घरगुती त्याच मेहनतीने, पद्धतीचं. त्याच प्रेमाने, त्याच विश्वासाने आम्ही सगळं बनवतो. हा. तुमचं नाव काय? वर्षा भरत पेदे. वर्षाताई होत्या, छान माहिती दिलात आणि छान दिसतायत तुम्ही. थँक्यू. चला थँक्यू, बाय बाय. ताई मला एक सांगा की या कोळी फेस्टिवलचं टायमिंग काय आहे मग? टायमिंग संध्याकाळी 6 ते पहाटे 5 वाजेपर्यंत. सकाळी 5 वाजेपर्यंत? हो, पहाटे 5 मग रात्री पण थोडी गर्दी असते? हो, गर्दी भरपूर असते. अच्छा. कंटिन्यू गर्दी असते. हा का? आणि असं नाही की संध्याकाळी 6 तुम्ही दुपारी आल्याच्या नंतर आम्ही दुपारी पण तुम्हाला गरम गरम जेवण करून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे तसं बघायला गेलं तर 3 दिवस पूर्ण अवेलेबल असतं. म्हणजे आमचं घरच एक पद्धतीचं, हिथंच राहायचं, हिथंच हा. करायचं. नाही कसं भरपूर लोक असे असतात ज्यांना घरी मच्छी वगैरे बनवत नाहीत ना, हा. त्या लोकांना आतुरता नक्की असते. आणि आमचा दर वर्षाचा किती वर्ष झाली, 16-17 वर्ष झाली आम्ही स्टॉल घेतोय. हा अच्छा. तेव्हापासून जुने आहोत आम्ही. हा, ठीक आहे. आणि आमचं स्टॉलचं नाव आहे अंधेरी मार्केटचं आहे ते ग्रुप. हा, वाचलं तिकडे. ठीक आहे, चालू दे. चला बाय बाय. थँक्यू. इथे आपण बघू शकतो, इथे आपण यांच्याकडनं फूड घेतल्यानंतर या ठिकाणी इथे बसण्याची व्यवस्था आहे. खूप लांबपर्यंत बसण्याची व्यवस्था आहे. इथे आपण बसून तिकडे कोळी नृत्याचा आनंद घेत आपण इथे मेजवानीवरती ताव मारू शकतो. चला. तर आता आपण इथे आलो आहोत दुसऱ्या स्टॉल जवळ आणि बघा नृत्याला सुरुवात झाली आहे. आणि इथे बघा इथे खेकड्याचं सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. वाव, छोट्यापासून मोठ्या साईज पर्यंत. वरती आहे ना ते फर्स्ट मोठं ते 500 आहे. अच्छा, 500 रुपये पासून. आणि इथे आहे माकलं 300 रुपये प्लेट. 300 रुपये. 300 रुपये माकलं. लॉबस्टर जोडी 600 रुपये. जोडी 600 रुपये लॉबस्टरची. भाकरी आपली तांदळाची. अच्छा, तांदळाची भाकरी. जवस कढी आहे. कोल्यांना पोसतोय समुंदर. हा, मस्त. आणि तिकडे मॅरिनेट करण्याचं काम चालू आहे. आम्ही गरम गरम फ्राय करून देतो पहिल्याच. थँक्यू, छान दिसतायत. किरपा आमावर कोल्यांना पोसतोय समुंदर. तर बघा इथे आता आपण आलो, इथे सगळ्या लोकांनी ठेवलेलं आहे. बघा इथे बोंबील फ्राय. तिसऱ्या मसाला, बोंबील फ्राय, बांबुके बोंबील, भरलेला माकल्या, कोलंबी मसाला, भरलेली चिंबोरी, फिश बिर्याणी, स्मोक कुका आणि कोलंबी फ्राय. नमस्कार. नमस्कार. फिश बिर्याणी 300. अच्छा, 300 रुपये. आणि यांच्याकडे इथे बघा तंदुरी पण सर्व आहे. इकडे प्रत्येक फिशची तंदुरी या ठिकाणी मिळते. म्हणजे मोठ्या प्रॉन्स पासून लॉबस्टर, रावस, पापलेट सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि इथे बघा आपण सुरमईची पीस बघा केवढा मोठा, बाप रे, 1.5 मोठा आहे. तर याची काय प्राइस आहे? त्याची 1000 आहे. अच्छा, 1000 रुपये. कन्सेशन करून देतो. हा, कारण आम्हाला जेवढ्याची पडते तेवढ्याला आम्ही त्याचा मसाला वगैरे ह्याचा. आता गॅस वगैरे तर तुम्हाला बरोबर, माहिती आहे, हा. मसाले किती महाग आहेत. मसाले आपल्याला किती महाग आहेत हे तुम्ही स्वतः हा. घरी करा, तुम्हाला पण माहिती हा. आहे. त्यामुळे त्याचे सगळे रेट आम्ही मिक्स करून त्यानंतर आमच्या तर मेहनत पण आहे. मग मेहनत त्याच्यामध्ये- जास्त असते. मेहनत तसं मग त्याचे पण आता लोकांना वाटतं की आम्ही खूप पैसे लावतोय किंवा हा. रेट लावतोय, पण ते फक्त काय बघतात, फिशची प्राइस बघतात. तो बरोबर. मसाला, मेहनत ह्याची प्राइस बघत नाही. आणि कसं आहे माहितीये काय, मासेमारी बद्दल ज्यांनी मासेमारीचा अनुभव घेतला ना तोच जाणू शकतो मेहनत किती आहे. किती मेहनत आहे, म्हणजे मी बरोबर. आतापर्यंत ना तुम्हाला सांगतो, मी 3 वेळा गेलोय म्हणजे मासेमारीच्या वेळेला, म्हणजे वरळी कोळीवाड्यामध्ये. त्याच्यानंतर मी कधीच नाही गेलो. एवढा त्रास म्हणजे ते आपण स्वतः मी उभा कारण राहून आम्ही एकदम मॉर्निंगला, कारण हे मोठे फिश आहेत ना सकाळी भेटतात आपल्याला. मग अर्ली मॉर्निंग 2:30 वाजता आम्ही घरातून जातो, तिकडे 3 वाजता पोहोचायला लागतं, बरोबर. तेव्हा आम्हाला फिश मिळतात. हा, हे बघा सगळ्या स्टॉल्स वरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपी मध्ये आणि साईज मध्ये आपल्याला मासे दिसत आहेत. बघा इथे सगळ्या प्रकारचे मासे इथे आपल्याला दिसत आहेत. मोठी आहे. हा, भाकरीची साईज पण खूप सारी मोठी आहे. आणि इथे फ्रेश पण ठेवलेले आहेत मासे, म्हणजे विदाऊट केलेले आणि इथे केलेले पण. आणि प्रॉन्सची साईज बघू शकतो आपण, खूप मोठी आहे. आणि वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाकडे चव ही नक्कीच वेगळी असणार. हा, कारण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत तेवढीच वेगळी आहे. चल तिकडे पुढे जाऊ. तिकडे बघ त्या मावशीकडे खूप मोठे काहीतरी दिसत ते प्रॉन्स. ते बघ काय करतायत ते, जा तिकडे विचारते ना. फ्राईड असणार ना, हे तळून भेटणार ना. काय हे वाले तळलेला तयार आहे, मस्तच खूप मावशी लांबूनच डोंगर दिसला, बोलू काय आहे. खूप छान दिसत आहेत या ठिकाणी इथे. आणि भरपूर सारे इकडे आपण बघू शकतो, आपण रेडीवाले रेसिपी इथे ठेवलेले आहेत.
आणि आतमध्ये सर्व त्यांची तयारी वगैरे खूप चालू आहे. छान आहे हा खूप मस्त एकदम हा त्यांची कशी प्लेट ए, पूजा प्लेट कवरायचं 300 रुपये पीस आहे. आणि इथे आहे त्याला म्हणतात तवा प्रॉन्स. तवा खूप एकदम वर्षवाची ताजीवाली होळीचे आमच्या चला तंदुरी आहे मला. डान्स पाहिजे नंतर मावशी डान्स. हे डान्सर मावशी आहेत काय? अच्छा. हे बघा इथे मोठा रावस आहे इथे ऍक्च्युली. बघा यांची तंदुरीसाठी यांच्याकडे मोठी शेगडी पण आहे तेवढी. इथे रावस चालू आहे आणि या ठिकाणी लॉबस्टर. इथे बाजूला आहे इथे मावशी बघा केवढी मोठी सुरमई. हे त्यांच्याकडे लॉबस्टर बघा केवढा मोठा आहे. हा इथे सुरमई आहे त्याच्या बाजूला लॉबस्टर. आणि लॉबस्टरची साईज आहे ना खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि इथे मुंबई पोलिसांना पण मुवा आवरलेला नाही इथे खाण्यासाठी. अच्छा हा रावस साठे, रावस स्टिक्स, चिकन स्टिक्स माहिती होते आजपर्यंत. अर्धशी त्या लॉबस्टरची साईज पण थोडी आहे, केवढा मोठा आहे. खूप मोठा लॉबस्टर आहे. आता थोड्या वेळाने हळूहळू गर्दी वाढायला हा लागली. आता गर्दीला सुरुवात झाल्यानंतर एवढं माहोल होतो ना की सगळं पॅक होऊन जाते. चला गाणंच बंद केलं नाचायला लागल्यावर. चला आपण जाऊया पुढे. हा थँक्यू. हे बघा आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत. क्रिस्पी फिश. अच्छा फर्स्ट टाइम बघितलंय ताई. हे काय बोंबील आहे? अच्छा वेगळा फिश आहे का? ही सुरमई आहे ना? बाप रे केवढा मोठा आहे. जम्बो किंग आणलाय. अर्धा हात आहे माझा. मग जम्बो किंग पकडून हा आणलाय. मस्त मस्त. ही स्वीट असते हा भरलेली केळी. क्रॅब लॉलीपॉप. क्रॅब लॉलीपॉप. हे कशी प्लेट? प्लेट कशी? हे 200 ला दोन छान दिसते. हे पण फिश स्टिकच आहे. इथे फिश स्टिक आहे आणि या ठिकाणी इथे प्रॉन्स स्टिक. आणि प्रॉन्सची साईज पण खूप मोठी आहे. ही थोडी वेगळी रेसिपी इतरांपेक्षा हा दिसते. म्हणजे स्टार्टिंग पासून मला सगळे नॉर्मल वाटत होते पण तुमच्याकडे काहीतरी वेगळं बघायला मिळालं. हा हे बघा आमचा कुक आहे. अच्छा हा कुक आहे काय? एक नंबर. सगळं वेगळं वेगळं या ठिकाणी. आणि कसं ते अट्रॅक्शन वाला आहे म्हणजे मस्त एकदम. आणि पापलेटची साईज वगैरे खूप मोठी आहे. हा सुरमईची तर खूपच मोठी आहे. हा साईज बघू शकता पण खूप मोठी आहे. तुम्ही इथलेच आहेत तेच ताई? अच्छा तंदुरीसाठी अजून मोठी आहे. अरे हा व तंदुरीचा पापलेट बघ केवढा मोठा आहे तो. आणि या ठिकाणी इथे बघू शकतो आपण इथे तंदुरीसाठी क्रॅब लावलेला आहे, मोठा प्रॉन्स आहे, पापलेट आहे आणि इथे रावस आहे, बांगडा आहे. मस्त. थँक्यू. तुमचं स्टॉल आहे काय? अच्छा बघा इथे आपले सबस्क्रायबर मित्र नाव करू द्या. क्षितिजचं या ठिकाणी स्टॉल आहे. आणि तुम्ही वर्सोवाचेच आहेत काय? अच्छा मी तुमच्याकडे काय आलो माहितीये काय? तुमच्याकडे मोदक आहे म्हणून आलो. हा म्हणजे कसं प्रत्येकापेक्षा काहीतरी वेगळं वाटलं. हा बरोबर. आता तिखट खाल्ल्यावरती काहीतरी गोडवा पाहिजे म्हणून. हा तर तिकडे आपण आता इथे आलो. या ठिकाणी आपण बघू शकतो गाबोली, बोंबील, प्रॉन्स, स्टफ क्रॅब सगळे या ठिकाणी आहे. आणि तिथे बघा सगळं तंदुरीची तयारी सुरू आहे. मस्त. मग मित्र तुम्ही आता मासे तसे पकडलेले आहेत म्हणजे तयारी तुम्ही कधी आधीपासून म्हणजे 1 महिना 1-2 महिना अगोदर आम्ही तयारी करतो. अच्छा म्हणजे सगळं प्रिपरेशन कसं काय करायचं वगैरे स्टॉल वगैरे सगळं कसं काय ते. हा आणि सकाळपर्यंत असते ना 4-5 वाजेपर्यंत. आणि तुम्ही दरवर्षी इकडे असतात? ओके ठीक आहे चालेल. थँक्यू. भेटून मस्त वाटलं. चल बाय बाय. तुझा तो अलिबागचा व्हिडिओ भारी होता. अलिबागला जेवायला गेलेला माहिती बाईकवर कुठल्या हॉटेलमध्ये गेलेला? यशविला हॉलिडे होम. हा ठीक आहे चल दादाने सांगतो मी त्या. चल बाय बाय.
तर हे बघा आत्ताशी आपली ही एकच साईड झालेली आहे फिरून, आणि एक साईड बद्दल सांगायचं म्हणजे ही सगळी सिटिंग एरिया मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे, आणि इथे या बाजूला इथे कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्या त्या बाजूला दुसरी साईड आहे. चला आता या ठिकाणी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी सर्व डान्स गाणी वगैरे सगळे या ठिकाणी सुरू होणार आहेत. सेटअप वगैरे मस्त लागलेलं आहे. इथे एक वेगळं स्वीट दिसते. काय इकडे कशी हा भाकरी कशी दादा? अच्छा 50 रुपयाला एक. आणि इथे बघा सर्व रेडीमध्ये यांच्याकडे, म्हणजे आता सगळी तयारी चालू आहे. आणि इथे आपण बघू शकतो सगळं ड्रिंक वगैरे सगळं मिळणार आहे. तर तुम्ही सकाळपर्यंत तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. इथे सगळं प्रिपरेशन चालू आहे आणि इथे सगळं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे. चला आपण जाऊया पुढे. इथे बघा इथे पुन्हा एकदा तंदुरी, म्हणजे प्रत्येकाकडे तंदुरी वगैरे वेगळ्या वेगळ्या रेसिपीमध्ये या ठिकाणी सगळ्या फूड या ठिकाणी विकलं जातात. इथे प्रॉन्सची साईज बघ एवढी आहे. हे पण हे छान आहे तेव्हा. प्रॉन्सची साईज बघ एवढी आहे, मजबूत साईज आहे. आणि इथे सुरमई फ्रायचं काम चालू आहे. सगळीकडे तर हे बघा इथे सगळं फ्राय वगैरे सगळी कामं चालू आहे. आणि यांच्याकडे पण मस्त सगळं करून ठेवलेलं आहे. हा ॲक्च्युली बोलतात ना डिस्प्ले. हा थँक्यू थँक्यू. हे बघा इथे सुरमई फ्रायचं काम चालू आहे. तर ह्यांच्याकडे आपण बघू शकतो इथे जे मॅरिनेट केलेले आहेत ना खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये केलेलं आहे. इथे बघा इथे सुरमई आहे, तिथे पापलेट आहे, आणि इथे रावस आहेत. रावस बघ कसले लाल लाल वाटत आहेत ना एकदम. उद्या पण संडेला पण येणार. साईज पण मोठी आहे. साईज पण मोठी आहे. हा मस्त वाटतंय. आणि इथे सगळे तंदुरीवर थँक्यू. हाय. नाव का तुमचं? अश्विनी. अच्छा इथे अश्विनी ताई भेटलेले आपले सबस्क्रायबर. तुम्ही इथेच राहणार आहेत काय? अच्छा हा थँक्यू. बस असंच प्रेम राहू दे. आणि दरवर्षी या तुम्ही. हा आमचं दुसरं वर्ष आहे, पण आज उपवास आहे आमचा. ऍक्च्युली आता पण येऊ शकता तुम्ही. 3 दिवस आहे. हा ऍक्च्युली मी आतापर्यंत पूर्ण लाईन फिरलो ना, त्याच्यामधलं तुमचं हे सगळ्यात मला जास्त अट्रॅक्शन मला वाटलं. म्हणजे मॅरिनेट वगैरे केलेलं, म्हणजे कोणालाही ग्राहकांना लगेच कॅचअप करेल इकडे. हा मस्त एकदम. चला थँक्यू, भेटून मस्त वाटलं. बाय बाय. या तुम्ही नंतर उद्या. हा नक्की. आणि प्रत्येकाने या ठिकाणी बघा प्रत्येकाच्या स्टॉलची अशा प्रकारे सजावट पण केलेली आहे. म्हणजे कोणी अशी गाभारा केलेला आहे, कोणी पुढे असं सगळे अम्ब्रेला वगैरे लावलेले आहेत. डेकोरेशन वगैरे एकदम डेकोरेशन मस्त केलं. पुढे जाळ्यांचं वगैरे आहे, भारी भारी वाटते. आणि यांच्याकडे पण इथे आपण बघू शकतो इथे लॉबस्टरची साईज पण यांच्याकडे खूप मोठी आहे. हा आणि इथे ह्यांनी हा मेन्यू कार्ड पण ठेवलेला आहे. रेणुका कॅटरर्स. बाप रे केवढे बघा यांच्याकडे पदार्थ मिळत आहेत. वाचून मला धमाल होईल. मेन कोर्स स्टार्टर दोन्ही पण यांच्याकडे इथे उपलब्ध आहेत. चला थँक्यू ताई. या जेवायला. हा नक्की. आणि इथे बघू शकतो आपण तंदुरी. सजावट पण मस्त केली आहे. तर जसा जसा टाइम आता चाललाय तसे तसे लोकांची या ठिकाणी आस्वाद घेण्यासाठी गर्दी सुरू झालेली आहे. ह्यांच्याकडे पण बघ कसलं आहे ते डिस्प्ले. छान आहे ते. मोठे आहेत लॉबस्टर. खेकडा पण बघ एवढा मोठा आहे. खेकडा लॉबस्टर यांच्याकडे खूप मोठ्या साईज मध्ये दिसते एकदम. आणि इथे सगळे फ्रायचं वगैरे काम चालू आहे. तर हे बघा इथे चारी बाजूला नॉनव्हेजचे आहेत आणि मध्ये काही स्टॉल्स असे पण आहेत जे व्हेजचे आहेत. ज्या ठिकाणी आपण बघू शकतो फ्रेंच फ्राईज, समोसे वगैरे उपलब्ध आहेत.
म्हणजे पान वगैरे खाल्ल्याच्या नंतर मजा. हे काय? अच्छा, या ठिकाणी लोणचं आहे आणि सोलकढी आहे. लोणचं कोणत्या कोणत्या प्रकारचे ते? टुणाचं आहे, प्रॉन्स आणि आंबोशी आपले ड्राईड मँगोज असतात ना त्याचे आहे. अच्छा, म्हणजे कधी समजा मार्केटमध्ये समजा मासे महाग असले तर या गाजराचं आहे. हा. राहुल पाटील, हा थँक्यू. हा थँक्यू. तुम्ही इथेच राहिला काय? अच्छा, वर्सोवाच्याच तारीख. आणि यांच्याकडे मला थोडं युनिक वाटलं, म्हणजे कसं प्रत्येकाकडे मासे वगैरे प्रत्येकाकडे दिसत आहेत, पण यांच्याकडे माशांचं या ठिकाणी लोणचं आहे आणि खूप सुंदर. आणि प्राइस काय आहे यांची? 200 रुपये आहे. कोळंबीचं लोणचं 200 रुपये आहे. अच्छा. उन्हाचं 200 रुपये. आणि हे सुक्या आंब्याचं लोणचं आहे, त्याला आंबोस्ती लोणचं बोलतात. ओके. ते 150 रुपये. अच्छा, 150 रुपये. आणि सोल ह्याचं गाजर आणि आंब्याचं लोणचं आहे ते 70 रुपये, ते साधं आहे. ओके. आणि सोलकढी 100 रुपये. सोलकढी 100 रुपये. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर हे बघा, अशा प्रकारे या ठिकाणी असं आहे, म्हणजे जिथे आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण या ठिकाणी सर्व आस्वाद आपण घेऊ शकतो. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. म्हणजे जे आपल्याला हवं ते सगळं आहे इकडे. हा, म्हणजे नुसतं सी फूडच नाही, सी फूड मध्ये वेगवेगळं बाकीचं पण सगळं आहे. पिझ्झा जे काय म्हणाल ते सगळं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती वर्सोवा कोळीवाडा येथील वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल 2025ला. आपण 2024 मध्ये पण आलो होतो आणि 2024 मध्ये जे स्वरूप होतं सेम तेवढंच मोठं, तेवढ्याच मोठ्या स्वरूपामध्ये 2025 मध्ये पण आहे. तुम्ही या ठिकाणी एवढी गर्दी नाही वाटत, ती हळूहळू हा, म्हणजे फर्स्ट डे आणि आता टायमाला पण आता सुरुवात होते. तुम्ही इथे येण्यासाठी जवळ स्टेशन म्हणजे अंधेरीवरनं तुम्ही या ठिकाणी बस, मेट्रो किंवा रिक्षाने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात. या ठिकाणी जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने किंवा तुम्ही स्वतःच्या बाईकने वगैरे आलात तर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. तुम्ही कोणालाही विचारू शकता वर्सोवा कोळीवाडा कुठे आहे. त्या ठिकाणी गणेश मंदिराच्या मैदानामध्ये हा वर्सोवा कोळी फेस्टिवल भरवलेला आहे आणि तो दरवर्षी असतो. यावर्षी तो 10 जानेवारीपासून 12 जानेवारीपर्यंत आहे, संध्याकाळी 6:30 ते सकाळी 5 वाजेपर्यंत. हा, व्हेज नॉनव्हेज प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो आणि ड्रिंक पण या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणीही म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण या ठिकाणी एन्जॉय करू शकतो. आपल्याला खूप सारे या ठिकाणी सबस्क्रायबर पण भेटले, खूप लोकांचा प्रेम पण भेटला, पण कसं प्रत्येकाला तेवढं व्हिडिओमध्ये दाखवणं तेवढं पॉसिबल नसते किंवा काही लोक तेवढे कम्फर्टेबल पण नसतात. तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा व्लॉग कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल तुमचं सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.